खूप आनंद होतोय. खरं तर तुमचे जे अनुभव आहेत ते ऐकताना आम्हाला खूप छान वाटतंय आणि एक प्रकारचा अभिमान वाटतोय तुम्हा सगळ्यांचा. मला प्रश्न तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारताना पडला तो हा आहे की तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी अनपेक्षित होतं हे जे पद तुम्हाला मिळालेलं आहे ते. आता मी इथे या चॅनलची इनपुट एडिटर म्हणून काम करते, तर रोज एक नवीन चॅलेंज असतं. कधी महापालिकेच्या निवडणुकांसाठी वेगळी तयारी, आता युद्ध सुरू आहे तर वेगळी तयारी. मग आता तुम्ही महापौर झाल्यात तर रोज वेगळे विषय तुमच्या समोर येत असणार. काही विषय असे असतील की जे तुमच्या अभ्यासाचे नसतील, वेगळे अत्यंत वेगळे तांत्रिक असतील. असं असताना महापौर झाल्यापासून अभ्यास किंवा तयारी कशी सुरू झाली आहे, कशा पद्धतीने काम होत आहे? एकतर ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्याच जणी, आम्हाला काही राजकीय प्लॅटफॉर्म घरातून नव्हता. आम्ही सगळ्या सामाजिक कामातून पुढे येत येत मग आम्ही राजकीय प्लॅटफॉर्मवरती आलोय. त्यामुळे तसं आम्ही लोकांच्या मध्ये जाऊन काम करणं. पण तुम्ही जो सांगितला प्रशासकीय अनुभव, महापौर झाल्यानंतर सभाशास्त्र काय असतं, हाऊसमध्ये तुम्हाला कशी आयुधं वापरावी लागतात, कसे एक एक विषय घ्यावे लागतात, आणि मग तुम्ही महापौर म्हणून जसं माझ्या इथे 200 म्हणजे मी धरून 227 नगरसेवक आणि त्याच्यामध्ये कॉपअप, मग सगळ्यांना आम्हाला तिथे न्यूट्रल राहावं लागतं की मी पहिल्या सभेत तुमचा जो गदारोळ झाला तो तुम्हाला अपेक्षित असतो आम्हाला तो, कारण सगळ्यांनाच. कारण की ते जे विरोधात बसलेले असतात ते महापौरांचं पहिलं भाषण होऊच देत नाही, तर ते आम्हाला एक अपेक्षितच असतं. पण तरी पण आम्हाला माहिती असतं हे होणारच आहे, तर आम्ही ते करून घेतो व्यवस्थित. म्हणजे कुठल्याही गोष्टी करत असताना अतिशय सांभाळून आम्हाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी करावी लागते. खऱ्या अर्थाने हे खूप मोठा अभ्यास आहे याच्यासाठी. कारण कोणाला एखादं पद मिळालं म्हणून डोक्यामध्ये आपोआप त्या गोष्टी येतात अशातला भाग नाहीये. म्हणजे अनुभवानेच माणूस शिकतो आणि आता येणारा प्रत्येक अनुभव हा शिकवतोय नवीन नवीन गोष्टी. आदित्य ठाकरे नाईट लाईफ, मुंबईच्या नाईट लाईफ साठी खूप आग्रही दिसत आहेत आणि त्यांनी तसं प्रपोजलही मांडलं होतं. त्याबद्दल आपलं काय मत आहे? नाईट लाईफ सुरू होईल? त्यांचं प्रपोजल होतं हे मला माहिती आहे, पण त्यावरती आम्हाला सगळ्यांचे सजेशन्स घ्यावे लागतील. काही जणांचा त्याला विरोध सुद्धा आहे. असेही मुंबई डे आणि काय नाईट काय, मुंबई ही कंटिन्यू 24 आवर्स चालूच असते. पण ठीक आहे, त्यांनी जे प्रपोजल म्हटलेलं आहे त्याच्यावरती आम्ही विचार करून त्या पद्धतीने आम्ही सूचना देऊ. तुमचं वैयक्तिक काय मत आहे त्याच्याबद्दल, नाईट लाईफ बद्दल? जर तुम्ही मला पर्सनली विचारलं तर मला काही हे नाईट लाईफ, आणि दुसरी गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने पण हे सगळं चांगलं नसतं. तर नाईट लाईफ वगैरे जी आपली पूर्वापार असलेली जी परंपरा आहे त्या पद्धतीने सर्व काही सुरू असणं योग्य ठरेल. माझा प्रश्न शर्मिलाताई तुम्हाला आहे की तुम्ही आत्ता शिवसेनेमध्ये आहात आणि जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही एकनाथजी शिंदेसोबत येण्याचा निर्णय का घेतला? म्हणजे असं काय तुम्हाला हे वाटलं की तुम्ही उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेमध्ये इकडे म्हणजे शिंदे गटात यायचा विचार केला? ठाण्यातून आम्ही पहिल्यापासून शिंदे साहेबांनाच ओळखत होतो आणि त्यांच्यासोबतच जे काही समाजकार्याची धुरा उचलली आहे माझ्या मिस्टर रोहित पिंपलोलकरांनी, ती त्यांच्याबरोबरच उचलली आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त जवळचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आमचा शिंदे साहेबच होते आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर एकनिष्ठ राहणं हाच आमचा एक उद्देश आहे. ऋतू मॅम, माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या आशियातली सर्वात मोठी महानगरपालिका आहे. तर तुम्हाला असं कधी वाटलं होतं का एवढ्या मोठ्या महानगरपालिकेचं तुम्ही महापौर व्हाल म्हणून? आता मी मूळ मुंबईकरच आहे आणि परत माझा जन्म मुंबईत झालेला आहे. त्यानंतर मी राजकीय प्लॅटफॉर्मवर आले, तर त्यामुळे आता हे करत असताना नगरसेविका दुसऱ्या टर्मची आहे, तर ज्या पद्धतीत नगरसेवक पद त्यानंतर महापौर पदाची जी काय रिझर्वेशन ते होतच असतात. कधी महिलांना मिळतं, कधी पुरुषांना मिळतं. पण ही फार मोठी गोष्ट आहे. आदरणीय देवाभाऊ देवेंद्रजींनी त्यांच्या लाडक्या बहिणींना ह्या ठिकाणी जो मान सन्मान दिलेला आहे, त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. तर त्यामुळे प्रश्नच नाही. पक्षाचे आदरणीय देवेंद्रजींचे, आदरणीय नरेंद्र मोदींची या ठिकाणी मी आभार मानेल की त्यांनी विश्वास ठेवून या ठिकाणी महापौर पदाची धुरा जी माझ्या हातात दिलेली आहे. शर्मिलाताई, तुमची एक खासियत म्हणावं लागेल, गौतम बुद्धांचा शिल्प असेल, बाबासाहेब आंबेडकर भीमशक्ती चौक आहे किंवा बुद्ध विहार आहे, या सगळ्याच्या कामामध्ये तुमचा पुढाकार होता. तर नेमकी भूमिका काय आहे आणि ही सगळी कामं का, म्हणजे काय तुम्हाला वाटतं या सगळ्यावर? मी ज्या विभागामध्ये राहते तो सर्वात जास्त मला वाटतं समाज, बौद्ध समाज आहे आणि त्या ज्या ठिकाणी ज्या समाजाची लोक असतात, मला वाटतं त्या ठिकाणी त्यांचं दैवस्थान असणं
खूप प्रतिष्ठित मानलं जातं. तर त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिल्प तिथे होतंच, पण आम्हाला कुठेतरी असं वाटलं की बुद्धांचंही शिल्प तिथे झालं पाहिजे. ते आमचं प्रतीक आहे, एक बौद्ध समाजाचं ते प्रतीक आहे, म्हणून बुद्धांचं शिल्प आम्ही तिथे बनवलं. आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रभर आहेत, प्रत्येक विभागात आहेत, सिटींमध्ये आहेत. माझे मिस्टर रोहित पिंपलोलकर आणि मला संकल्पना अशी वाटली की सगळीकडे वडिलांचे पुतळे आहेत, पण कुठेतरी आपल्याला त्यांच्या मुलाचा पण शौर्याचा एक स्मारक आपल्याला बनवलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानेच कोपरी विभागामध्ये आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं. ऋतूजी, आपण जर मुंबईत बघितलं तर मैदाने बागीचे खूप कमी आहेत, तर त्या दृष्टीने तुम्ही काही विचार केलाय का ते वाढवण्याच्या संदर्भात? हे मी आत्ताच माझ्या काही विषयांमध्ये हे ॲड ऑन केलं होतं मी की मैदानं तर महानगरपालिकेची आहेच, काही ठिकाणी जे प्रायव्हेट लेआउट आहे त्या ठिकाणी मोकळी भूखंड असतात. तर ती भूखंड आपण काय करतो, त्यांना DPTC किंवा 63K अंतर्गत आपण त्यांना डेव्हलप करायला देतो, पण त्यालाही आपण मर्यादा आहे. मग मी असा प्रस्ताव केला होता की आपण मुंबईचे टॅक्सपेअर आहेत आपले, आणि आपण त्या ठिकाणी त्यांची मैदानं जी आहेत ती आपण डेव्हलप करू शकत नाही. तर ते मी धोरणामध्ये घेतलं आहे की आपण मुंबई महानगरपालिकेचा जो निधी आहे तो जो प्रायव्हेट लेआउटमध्ये असलेल्या मोकळ्या भूखंडावर खर्च करून त्या ठिकाणी ग्रीनरी आपण मेंटेन करूया, हरित मुंबई करूया. तर अशा पद्धतीने ग्रीनरी मेंटेन झालीच पाहिजे, कारण तुम्ही बघताय की मुंबईचा जो हे एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो पण वाढलेला आहे, आणि तो आपल्याला जर कंट्रोल करायचा असेल, कारण मुंबईमध्ये एक जवळपास 2200 कन्स्ट्रक्शन, त्यानंतर मेट्रोचे इन्फ्रास्ट्रक्चर, MMRDची कामं, रोडची कामं ही पण वेगाने चालू आहे. त्यामुळे आपलं प्रदूषण लेवल वाढलेलं आहे, आणि ते जर मेंटेन करायचं असेल तर आपल्याला हरित मुंबई करावीच लागेल. रितू मॅम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुम्हाला अशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, कुटुंबातही कोणी राजकारणात सक्रिय नव्हतं, तरीही तुम्ही तुमचा राजकारणाचा प्रवास कसा सुरू केलेला आहे? तुम्ही पूर्वी काँग्रेसमध्ये होता, आता भाजपामध्ये आहात, आणि आता तर तुम्ही मुंबईच्या महापौर झालेला आहात. मग तुम्ही राजकारणात येण्याचा निर्णय कसा घेतला? ही गेली 22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. मुळात माझा हा टॉकेटिव्ह स्वभाव, शिवाय मी माझ्या स्पोर्ट्समध्ये पण होती, स्टेट लेवलपर्यंत मी खो खो खेळलेली आहे शाळेमध्ये असताना. आणि मला खूप मैत्रिणी, मी एकटी राहू शकत नाही, मला अशा मैत्रिणीच्या घोळक्यात नेहमी बसायला आवडायचं, आणि खूप मला बोलायला आवडतं. त्यामुळे हा स्वभाव, लग्नानंतर सुद्धा मी मिस्टरांना सांगितलं की जॉब करत होते मी, त्यानंतर मुलं झाले, मला पॉसिबल नाही झालं, तर मी म्हटलं काय हे असं तर मला नाही जमणार. तर मी झालं तिथे पण, जिथे मी लग्न होऊन गेले तिथे मी 12-15 जणींना जवळ घेतलं, बचत गट तयार केला, आणि तिथून ती सुरुवात केली. म्हणजे मला स्वतःला वाटलं नव्हतं, पण मी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप काम करत होते. जसं मला आता ह्या सगळ्या जणी बोलतात आहे, मी माझ्या मिस्टरांना सांगितलं तो बॅनर लावलाय मी बघणार पण नाही तिथे, कारण ते मला म्हणाले की असं चालत नाही, बॅनरवर फोटो असणार तरच तुला लोक मतदान करणार, ऋतू तावडे तर कळाली पाहिजे. तर मी सांगितलं मला या गोष्टीची लाज वाटते, असे माझे बॅनर किती लावून ठेवलेले आहेत या ठिकाणी. पण सुरुवात झाली, ती कुटुंबाचा पाठिंबा होता, मिस्टरांचा पण पाठिंबा होता, तशी सुरुवात झाली. प्रोजेक्ट झाले मी त्यावेळी. त्याच्यानंतर 2012 लढवले मी भारतीय जनता पक्षातून, आणि तिथून जो राजकीय प्रवास सुरू झाला, आणि मला पण माझ्या महिलांचे सगळे प्रश्न हाताळण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. याला जोडूनच माझा प्रश्न आहे तुम्हाला,